एक जणाला दिसणार नाही, नका दिसू द्या, आवाज ऐकू आपण आता. बाकीचा खाली बस, इकडे खाली बसा ना तुम्ही, बस खाली बस. काय आता पुढे माणसं बसले तर राहून दे, काय करता आता. आपण काय रे इकडं अरे वाट काढू नका ना, एका बाजून त्यांना ठेवा, एका बाजून आपल्याला द्या. एक बाजू आपल्याला, एक बाजू पलीकडून थोडा 10 मिनिटात येईल की तुम्ही पोरावर रस्ता मोकळा सोडा. शांतता रॅली आपली, दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू. रस्ता सोडा, दाना अलीकड सरकार आणखी थोडं थोडं पुढे सरकार. नाही आता सगळा खेळच उलटा झालाय. इकडून तुम्ही व्यासपीठात तोंड इकडे जाऊन द्या. चला, मला महत्वाचा विषय राहायचा. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली. महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाही. प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आपले दिवस गेले, आपण नाही काय करू शकलो, पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आले पाहिजे. बरं, हा संघर्ष आपल्या आंदोलनात मारायचा आणि मराठा समाज ताकदीने उभा राहिला. या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेता आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलं. बाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना एक इंचाही मागे सरकायचा नाही. जर आता ही संधी गेली तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही. आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीने लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळ. त्यांना एक कळलं नाही, त्यांना आरक्षण असून ते जर ह्या ताकदीने लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठी किती ताकदीने असायचे आणि आम्हाला शिकायचे. यांना अभ्यास नाही. छगन भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही. मला अरे बाबा, आम्हाला अभ्यास